स्वामी समर्थ दोस्त. तर आज बनवते मी डोरा केक, जे अगदी सोपं आणि सरळ आणि जे मुलांना खूप आवडतं. मुलांच्या सोबत सोबत डोरेमॉनला बी आवडतं. तुम्हाला डोरेमॉन कार्टून तर बघितलं जसं, त्याच्यात पण डोरेमॉनला डोरा केक खूप आवडतात. हे डोरा केक बनवणं अगदी सोपं आणि सरळ आहे आणि काही घरच्या आपल्या वस्तूंनी बनवून तयार करू शकतो. तर चला मग बघूया ती हे कसं बनवायचं डोरा केक. त्याच्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे. तिथं चाळणी ठेवली. चाळणीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. हे 1 कप आहे आणि नंतर मग दुसरा लहान कप मी पिठी साखर घेतली. ही पिठी साखर घेतली आणि हे चाळून घ्यायचं आहे चांगलं, जेणेकरून त्याच्यात काही गठुळ्या वगैरे असतील तर ते मोडून जातील. हे चांगल्यापैकी चाळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मी तर चाळून घेतलं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता. आणि आता याच्यात आपण बाकीचे एक एक वस्तू टाकून घेऊया. त्याच्यात मग मी हे दूध पावडर आहे, जे मी 3 चम्मच घेणार आहे, 2. आणि हे 3 चम्मच उरलेलं मी बाकीचं बी उरलेलं मी हे टाकून दिलेलं आहे आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग याच्यात बाकीचे साहित्य टाकून घेऊया आपण. याच्यात बाकी गोष्टी टाकायच्या ते आहे, मी तुम्हाला एक एक करून सांगते. आधी हे ना सगळं आधी मिक्स व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर मग याच्यात मी बेकिंग पावडर टाकते. याच्याऐवजी बेकिंग पावडरच्या ऐवजी तुम्ही खायचा सोडा बी टाकू शकता, पण मी माझ्याजवळ बेकिंग पावडर आहे म्हणून बेकिंग पावडर टाकते. त्यानंतर मग मध टाकला, 1 मोठा चम्मच मध टाकलं मी. तेही चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. मध तुम्ही ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही आवडत तुम्हाला तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग मी व्हॅनिला एसेन्स घेतलेलं आहे, ते 3-4 चम्मच म्हणजे 3-4 थेंब टाकायचं अंदाजी. आणि नंतर मग हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग हे पण मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यात आता आपण आहे ना, मी 1 कप दूध घेतलं, अर्धाच कप घेतला आधी मी, नंतर मग वाटलं तर अजून घेईल आणि थोडं थोडं टाकून ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडंच टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मस्तपैकी एकदम थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आहे, कारण की जास्त पातळ बी नाही करायचं आणि जास्त घट्ट बी नाही करायचं आहे. हे बघा मस्तपैकी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी आधीच अर्धा कप घेतले, नंतर वाटलं तर मी लागलं तर अजून घेईल. हे पण मी परत टाकलं. हे सगळं माझ्या मते अजून मला अर्धा कप लागेल असं मला अंदाज आहे. तर मग मी अजून अर्धा कप दूध घेईल आणि त्यानंतर मग ते सगळं मिक्स. हे बघा मी अजून अर्धा कप घेतलं आणि ते पण थोडं थोडं टाकून आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा जसं तुम्ही दूध टाकणार तसे त्याच्या सगळ्या गोठ्या मोडून जातील. आणि मी तुम्हाला सांगते, मला ना पूर्ण लागून गेलं, म्हणजे पहिले अर्धा कप घेतलेलं आणि नंतरचा अर्धा कप, म्हणजे जवळजवळ मला 1 कप दूध लागलं. हे असं बॅटर व्हायला पाहिजे. तुम्हाला मी दाखवते टेस्ट. हे बघा असं या पद्धतीचं व्हायला पाहिजे आणि खूप सुंदर लागतं हे डोरा केक आणि खूप छान बी लागतं. तर चला मग आता मी तुम्हाला हे सगळं एक म्हणजे पहिला अर्धा कप नंतरचा अर्धा कप हे दोघं कप लागून गेले. टोटल मला 1 कप दूध लागलं. आता इथं पॅन गरम करायला ठेवलं. पॅन जास्त गरम नाही होऊ द्यायचं, हलकं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात नॉर्मल तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं. ते बी टिश्यू पेपरने आपण पुसून घेऊ. एकदम एकदम मंद गॅसवर होऊ द्यायचे हे केक. फुल गॅस नाही करायचं. एकदम जेवढं तुम्ही मंद गॅस ठेवणार तेवढ्या मंद गॅसवर तुम्ही हे डोरा केक बनवायचे. हे बघा इथं आता मी आणि 1 चम्मच घ्यायचा, सेंटरला टाकायचं. हा टाकत राहायचं, ते आपोआप पसरतं. तुम्हाला जास्त काहीही हलवायची गरज नाही.
ते आपोआप पसरून जाईल आणि नंतर मग ते आपोआप शिजेल. आणि गॅस एकदम मंद गॅसवर बनवायचं आणि पॅनला जास्त गरम नाही होऊ द्यायचं, हलकं गरम होऊ द्यायचं. आणि हे बघा इथं मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकता बबले आलेले आहेत हे बघा मस्तपैकी. आणि माझे चमचला बी खुरपीलाही काहीच लटकलं नाही. मस्त कलर आलेला आहे. जसं आपल्याला कलर पाहिजे तसा कलर आलेला आहे. खूप छान कलर आलेला आहे. आता हे थोड्या वेळ राहू देऊ आणि नंतर मग तेही पलटून घेऊ. आणि मस्तपैकी झालेलं आहे. कलर खूप सुंदर कलर आलेला आहे आणि आपलं मस्त ते फुगून पण आलेले आहेत. मस्त छान आलेले आहेत. असेच कलर यायला पाहिजे. मी तुम्हाला अजून 2-3 करून दाखवले. मग तुम्ही बघा की कसं करायचं ते. हे बघा हे मस्तपैकी हे पण माझ्या थोडंसं आता साईडला लागतं आहे म्हणून मी साईडला प्रेस करून देते म्हणजे ज्याच्याकडून त्याच्या साईडने पण हे बघा हे बघा हे मस्तपैकी झालेलं आहे. बघा किती छान कलर आला. दोघं साईडने कलर आलेला आहे. आणि वाटलं कच्चं वाटत असेल तर तुम्ही साईडने हे करून देता. 5 मिनटं मी आता हे ठेवेल. 5 मिनटं बी नाही, अगदी 2 मिनटं ठेवायचं, जास्त वेळ नाही. इथं मग ते काळपट होतील आणि कडू लागतील. तुम्ही असाच कलर होऊ द्यायचा, जास्त लाल कलर नाही होऊ द्यायचा. लाल जास्त कलर झाला ते कडवट लागतील, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आता हे आपले झालेलं आहे डोरा केक. हा आता आपण साईडला ठेवू. साईडने पण शिजले आहेत मस्तपैकी. तुम्हाला मी दाखवते. एकदम मस्तपैकी कलर आलेला आहे. आता चला मग मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. एकदम मी तेल न कळत तेल नाही टाकलं तरी चालेल. खूप छान आहे. आणि एकदम सेंटरला टाकायचं. ते आपोआप बरोबर पसरतं, आपल्याला पसरवायची काही गरज नाही आहे. हे बघा ह्या पद्धतीने. नंतर पण झाकण झाकायचं. अगदी 5 मिनटं बी नाही लागत, 2 मिनटात तो कलर येऊन लागतो आणि तेही होतं. हे बघा असे बुलबुले दिसायला लागले, याचा अर्थ आपलं झालेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे उलटवायचे. आधी साईड हे करून घ्यायची आणि नंतर मग सेंटरला जायचं. हे बघा मस्तपैकी आपले झाले. हे बघा किती छान कलर येतोय. अगदी सुंदर कलर येतो. असा गोल्डन कलर यायचा पाहिजे. याच्यापेक्षा जास्त कलर कधी झाला तर ते काळपट होतील आणि म्हणून मग ते टेस्ट देणार नाही, चव बी देणार नाही ते. म्हणून मग ते अगदी हे बघा मस्तपैकी झाले. किती खूप सुंदर कलर येतोय. प्रत्येक याचा कलर खूप सुंदर येतोय, तुम्ही बघू शकता. चला मग हा पण आपला डोरा केक तयार आहे. चला मग अजून मी तुम्हाला बनवून दाखवते. अजून याच्याविषयी लाईट कलर आला तर अगदी छान येईल. हे बघा हे पण ठेवले मी साईडला. आता मी अजून तुम्हाला दुसरं बनवून दाखवते. हे बघा मी अजून एक टाकलं होतं. नंतर मग परत मी हे बघा किती सुंदर येत आहे तर केक आपले. हे बघा मस्तपैकी. हे बघा मी आता पलटून दाखवते. हे बघा असा कलर यायला पाहिजे. किती सुंदर कलर आलेला आहे की नाही. अगदी परफेक्ट कलर आहे आपला हा. याच्यापेक्षा ते कसं करायचं, अगदी मंद गॅसवर करायचं. पॅन गरम होऊच द्यायचं नाही, अगदी नॉर्मल पॅन गरम व्हायला पाहिजे. अगदी खूप सुंदर कलर आलेला आहे हा. तर चला मग याला सर्व कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी आता 2 डोरा केक घेतलेले आहे आणि त्याला मी चॉकलेट लावते. हे चॉकलेट तुम्हाला माहिती आहे, ते मग ते सेंटरला लावायचं. मध्ये सेंटरला लावायचं. या पद्धतीने चॉकलेट लावा, तुम्ही काही लावू शकता, तसं काहीच नाही आहे. नाही बघा या पद्धतीने. नंतर मग दुसऱ्याला पण लावून घ्यायचं थोडंसं. हे बघा याला पण मी आता थोडंसं लावून घेते. आणि हे बघा हे मस्तपैकी खूप छान टेस्ट, खूप सुंदर टेस्ट दिलेली आहे, चव आलेली आहे आणि खूप सुंदर लागलं होतं ते. हे बघा हे आता या पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आपले डोरा केक झालेले आहेत. अगदी खूप सुंदर झाले. रोहनला तो खूप आवडले, त्याने तर गरम गरम लगेच खाल्ले. एक मी बनवत होते दुसरीकडे त्याने लगेच खाल्ले. मी कट करून दाखवते की मध्ये आपले
परफेक्ट शिजलेले आहेत. हे बघा, मध्ये पण मी तुम्हाला कलर दाखवते. हे बघा किती किती छान कलर आलेला आहे आणि शिजलेले पण आहेत. तर माझं हे डोरा केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.